तर आता बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोलीतील बांटिया नदीवरील पूल कोसळला। आरोप प्रत्यारोप अजूनही सुरू आहेत। रोहित पवारांच्या टीकेवरून नवनाथ बन यांचं पुन्हा नवं ट्विट आलेलं आहे। तुमचा खोटारडेपणाचा पूल सरकारी कागदपत्रांच्या तारखांनी खचला आहे। 2022 मध्ये मवियाच्या काळातील कामाची गुणवत्ता कोणी तपासली का, असा सवाल नवनाथ बन यांनी केला। फडणवीसांवरील आरोपांवरून नवनाथ बन यांचं रोहित पवारांना प्रश्न पाहायला मिळाला। नवनाथ बन यांनी काय ट्विट केलं ते आपण पाहूया। तुम्ही खोटारडेपणाचा पूल बांधलात खरा, पण सरकारी कागदपत्रांवरच्या तारखांनी त्याचा पाया खचला आहे। 5 फेब्रुवारी 2018 ला प्रशासकीय मान्यता, 7 जानेवारी 2020 ला कामाचा करारनामा आणि 2022 मध्ये पुलाचं काम भौतिकदृष्ट्या पूर्ण झालं। मेंदूला ताण द्या। 2022 मध्ये फडणवीस नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते। तुमचा पक्ष मविया सरकारमध्ये सत्तेत होता, असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्न जरूर विचारा, पण तुमच्या सरकारच्या काळात पूर्ण झालेल्या कामाची गुणवत्ता कोणी तपासली, असं नवनाथ बन यांनी विचारले। काम पूर्ण झाल्याचं प्रमाणित कोणी केलं? निकृष्ट काम झालं असेल तर तुमच्या सत्तेच्या नाकाखाली ते कसं झालं? तर भाजपच्या टीकेप्रकरणी धनगेकरांशी चर्चा करू असं उदय सामंत यांनी म्हटलंय। लोकसभेनंतर शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे ताकद मिळाल्याचं सामंतांनी म्हटलं। तिघांचे सांघिक यश होतं, संकल्पना मात्र शिंदेंची होती, असं सामंतांनी म्हटलं। एकनाथ शिंदेंनी यासाठी पुढाकार घेतल्याचं देखील उदय सामंत यांनी म्हटलं। रवींद्र धनगेकरांची मी चर्चा करेन। रवींद्र धनगेकरांना विचारेन की नक्की त्यांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे, त्यांची भावना त्याच्या मागची काय होती। माझी लाडकी बहीण योजनेनं फार मोठी ताकद दिली। महिला भगिनींचा विश्वास महायुतीच्या सरकारवर आला। संकल्पना माननीय एकनाथ शिंदे साहेबांची होती। एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता। तर मुख्यमंत्री आम्हाला अर्थ खातं देण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचं दत्ता भरणे यांनी म्हटले। अर्थ खातं आमच्या पक्षाला मिळावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा असल्याचं दत्ता भरणे यांनी म्हटलं। 100% शेवटी आमची राष्ट्रवादीची मागणी की हे खातं आम्हाला मिळावं। स्वतः सुनेत्रा वहिनी त्या बाबतीमध्ये भेटलेल्या आहेत। त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले की बाबतीमध्ये निश्चित प्रकारे लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढू आणि त्यामुळं निश्चित प्रकारे अर्थ खातं मिळावं म्हणून स्वतः सुनेत्रा वहिनींनी पक्षाची